नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेचा जो ई-KYC आलेला आहे, तर ही ई-KYC नक्की काय आहे? अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चक्रेश्वर फार्म या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून जे पण नवीन नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याच्यासाठी नक्की बेल आयकनला क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर नक्की हा ऑनलाईन प्रोसेस काय आहे ही पूर्ण पद्धतीने आपण जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण. इम्पॉर्टंट ह्याच्याबद्दल एक GR बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत एक मोठा GR आलेला आहे आणि ह्या GR मध्ये ई-KYC आहे ही बंधनकारक केलेली आहे. तर नक्की GR काय आहे तो आपण बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत, म्हणजे आपल्याला आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. आता तुम्हाला ही जी साईट दिसते तिथे ई-KYC आपल्याला करायची आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक आणि या कॅप्चा टाकून मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता नक्की हा GR कधी आलेला? हा GR 18 सप्टेंबर 2025 ला आलेला आहे. म्हणजे या दिवसापासून हा GR आपल्याला लागू झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेले की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी, ज्या पण महिला पात्र आहेत, ज्यांना पण पैसे मिळत आहेत, त्यांना डायरेक्ट बेनिफिटच्या द्वारे जे पैसे मिळत आहेत, त्यांना सगळ्यांना हे आधार ऑथेंटिकेशन करणं खूप गरजेचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आधार ऑथेंटिकेशन करण्यासाठी सदर अधिसूचनेच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार प्रतिप्रमाण केलेले आहे असं नमूद करेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला ई-KYC करणं खूप गरजेचं आहे. आता नक्की शासनाचं परिपत्रक काय आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासनाची मान्यता देण्यात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या www.लाडकीबहीण-महाराष्ट्र.gov.in या वेब पोर्टलवर आपल्याला जायचं आहे आणि तिथे आपल्याला ई-KYC ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे ही जी डायरेक्ट लिंक आहे त्याच्यावरती जाऊन आपल्याला आपलं आधार ऑथेंटिकेशन करण्याचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फ्लो चार्ट पण दिलेला आहे की आपण ते कशा पद्धतीने करू शकतो. तसेच ही जी आपल्याला हे जे आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे ते प्रत्येक महिन्याला, आता जून महिन्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. हा GR आता आलेला आहे म्हणून आता सप्टेंबर महिन्यापासून आपल्याला 2 महिन्याचा कालावधी मिळणार आहे. आता फ्लो चार्ट नक्की कशा पद्धतीने ते आपण बघूया. या फ्लो चार्ट मध्ये तुम्हाला त्या पद्धतीने सांगितले लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला आपल्याला जावं लागेल. तिथे गेल्यावरती आपल्याला ई-KYC बॅनरवरती क्लिक करावं लागेल. ई-KYC फॉर्म उघडेल, म्हणजे हा पद्धतीचा फॉर्म उघडेल ज्याच्यामध्ये आधार कार्ड आणि कॅप्चा नंबर टाकणं गरजेचं आहे. जर ई-KYC आपली पूर्ण झालेली असेल तर पूर्ण झालेली आहे असा संदेश येईल आणि जर झालेली नसेल तर आपल्याला आपला आधार नंबर सगळ्या गोष्टी टाकाव्या लागतील आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये की आपल्याला त्या योजनेमध्ये आपण पात्र आहोत की नाही आणि कोणत्या गोष्टी आहेत त्या दाखवल्या जातील. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये ई-KYCच्या ह्याच्यामध्ये पती किंवा वडील, जर समजा आपलं लग्न झालेलं असेल तर पतीचा आधार नंबर टाकणं गरजेचं आहे आणि जर लग्न झालेलं नसेल वडिलांचा आधार कार्ड टाकणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर परत ते कॅप्चा वगैरे टाकून आपल्याला सेंड OTP करावं लागेल. सेंड OTP केल्यानंतर आपल्याला ही सगळी माहिती टाकून आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर 4 प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर जो डिस्क्लेमर आहे की आपल्या घरातले कोणी सरकारी याच्यामध्ये तर नाही आहे, आपल्याला घरात कोणी पेन्शन वगैरे मिळतंय की नाही, या सगळ्या गोष्टींवरती आपलं होई नाहीचं डिस्क्लेमर द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर घरात आपल्याला किती एक विवाहित महिलेला मिळते, अविवाहित महिलेला लाभ मिळतो आहे हे पण आपल्याला तिथे होय किंवा नाही वरती क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सक्सेसफुली तुमची ई-KYC पडताळणी पूर्ण झाल्याचं दाखवण्यात येईल. आता ह्याचा जो कसं करायचं आहे ऑनलाईन ह्याच्याबद्दलचा पण व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर असेच नवीन नवीन अपडेट्स घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या नवीन युद्धाबद्दलची माहिती मिळते. धन्यवाद.